हॅलो, कोण? सुहास का? हाँ बोलतोय. सुहास, काकू बोलते. हाँ काकू बोला. तुला जय अदिती काही? हो कळलंय मला. भेटले होते दोघे. मग आता दोघं कुठे आहेत? विरारला गेले. म्हणजे जागा मिळाली नाही? नाही नाही मिळाली नाही अजून, पण प्रयत्न सुरू आहे. क्या लगेच जागा मिळेल असं वाटत नाही, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. विरारला गेलेत आणि एजंटशी बोलणं चालू आहे माझं. जागा घ्यायची म्हटली म्हणजे पैसे लागतील ना रे सुहास? डिपॉझिट, भाडं. होईल मॅनेज सगळं. पण पैशाची गरज लागली तर सांग हा सुहास. ही दोघं काही सांगायची नाहीत. आणि हो, चांगलं घर बघा त्यांच्यासाठी. आसपास चांगली माणसं असतील काळजी घेणारी. आणि हो, दोघांनाही सोयीचं पडेल अशा ठिकाणी बघ. त्यांची धावपळ व्हायला नको रे. अरे सांगू काकू, एक वेळ घर मिळेल, पण जय अदितीला तुमच्यासारखी सोबत करणारी माणसं नाही मिळणार. ह्यांच्या निर्णयामुळे नाही करू शकले रे सोबत. ह्यांनी मला शपथ घातली होती रे. खूप काळजी वाटते दोघांची. काकू तुम्ही काळजी करू नका. आता दोघेही विरारला आहेत म्हणजे काही टेन्शन नाही. तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही मला फोन करा ना. विरारला गेलेत ना, मग आता फार काळजी नाही. बरं, ठेवू फोन? हो. अच्छा. जय, इथपर्यंत तर आलोय. पुढे काय करायचं? ऑलरेडी खूप उशीर झाला. पण एवढ्या रात्री उशिरा बाहेर निघायलाच नको होत. आपल्याकडे ऑप्शन नव्हता जय. अण्णा आपल्याला काकांकडे जा असं म्हणत असतानाही आपण जर तिथेच राहिलो असतो ना, तर अण्णांना आपल्यावर संशय आला असता. आणि तसंही अण्णा म्हणतच होते काकांना फोन लावा म्हणून. संशय आला असता तर आपल्याला नक्कीच फोन करायला सांगितलं असतं. आणि तसंही आपलं तिथे असल्यामुळे वहिनींना अडचण होतच होती. मला वाटलं होतं का निदान दादा तरी मदत करेल. नाहीच. जय, कदाचित अडचण होतही असेल. चौघच जण राहतात ना, असं अचानक दोघं जण आले म्हटल्यावर प्रॉब्लेम होऊ शकतो. अरे मी काय म्हणते, हे बघ, आता ह्या गोष्टीचा विचार न करता पुढे काय करायचंय त्याचा विचार करूया ना आपण. सुहासला फोन लाव. आता काय बॅटरी लो आहे यार. कधी फोन बंद होऊ शकतो तिथे. माझा तर ऑलरेडी फोन डिस्चार्ज झालाय. आउट ऑफ कव्हरेज रे. आपल्याला फोन करून कळवायलाच हवं ना, नाही तर उद्या त्याचा गोंधळ व्हायचा. जेवढी बॅटरी आहे तोपर्यंत फोन करून घेतो बाबा. लागला लागला. काय झालं? बंद. आता काय करायचं? काय आता
बघू पुढे कुठे फोन मिळतोय. जय, अरे असं काय करतोयस? आता कुठे फोन मिळणार? इतका उशीर झालाय. एक मिनट. दादा, आपके पास मोबाइल होगा? मैं फोन कर सकता? कहाँ से होगा साहब? जय बघ, आजच्याच रात्रीचा प्रश्न आहे ना. आजची रात्र आपण टेन्शन फ्री घालू. उद्या काहीतरी होईलच. हं? कुणाचा फोन असेल? त्या दोघांचा? एवढी हिंमत नाही करणार. हॅलो. नमस्कार केतकर. पण अण्णा. हो मी. कशी आहे तुमची तब्येत? मी बरा आहे. तुम्ही कसे आहात? मी मजेत आहे. तुमची 2 माणसं आली होती आमच्याकडे. हो, आता तुमचीच माणसं म्हणायची ती. जय आणि आदिती, तुमची मुलगी आणि तुमचा जावई. हो, उगाच काळजी करत असतात माझी. इथेच राहायचं म्हणत होते, पण मीच म्हंटल नको, तुम्ही तुमच्या घरी परत जा. बघा, जगातला पहिला बाप असेल मी, तो स्वतःच्या मुलाला सांगतो सुनेच्या घरी राहा म्हणून. हो, पण त्याला कारण तुम्हीच आहात बरं का. बरं, ते पोचले का घरी? नाही अजून. अजून नाही पोचले? विरारून तर कधीच निघाले. तिथे राहिलं नाहीत का? नाही, मीच त्यांना म्हंटल परत जा म्हणून. नाही, तुम्ही काळजी करू नका. गप्पा मारत बसले असतील दोघे. पण हे विसरले की घरी आपली कोणीतरी वाट बघत असेल. साधा फोन करून कळवता नाही येत का त्यांना? नाही, पण तुम्ही काळजी करू नका. हो, आणि घरी आले ना ते चांगले कान ओढा त्यांचे. हे बघा, तुम्ही त्यांच्यावर जशी माया करता ना, तसंच त्यांना रागावण्याचाही अधिकार तुम्हाला आहे. आणि हो, तुम्ही त्यांना रागावलात ना तर त्याबद्दल माझी अजिबात तक्रार नाही. आणि त्यांनी इथे राहावं असं नाही वाटत हो मला. तिथेच राहू देत तुमच्या सोबत. अण्णा जरा ही हाक मारते हा मला, कशासाठी ते बघतो. हो 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 हो, त्याने विचारलंय म्हणून सांगा. हा, सांगतो सांगतो. बरं, मग ठेवतो मी. अण्णांचा फोन होता का? अदिती आणि जय विरारलाच आहेत ना? अण्णांना सांगितलं की नाही तुम्ही त्यांना घराबाहेर काढलंयत आणि आता त्यांच्याशी तुमचा काही संबंध नाही म्हणून? सांगायचं होतं ना. तुम्हाला खोटं बोललेलं आवडत नाही. मी खोटं बोललेलो नाही, पण खरंही सांगितलं नाही. मला काळजी वाटते अण्णांची. त्या मुलांना देखील तुमची काळजीच वाटत होती. तुम्हाला त्रास होईल या काळजीपोटीच त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही. आपल्या माणसाच्या काळजीपोटीच तर माणूस काहीही करायला तयार होतो ना. पण आपल्या माणसाला हे कळायला हवं ना.
तुमच्याशी बोलतेय मी. लक्ष कुठं आहे तुमचं? ती दोघं विरारवरून कधीच निघालेत. काय? ते विरारला नाहीयेत? बापरे, मग गेली कुठे ही मुलं? आज आपण इथेच थांबूया. इथे अख्खी रात्र इथे काढायचे? हो, पण रात्र लगेच सरेल आणि गप्पा मारता मारता वेळ कसा निघून जाईल हेही कळणार नाही. आदिती, मी एकटा असतो ना तर काही वाटलं नसतं मला, पण तू आहेस माझ्या बरोबर. आणि हे असं रस्त्यावर तुला घेऊन बस नाही ग बरोबर दिसत. जय, आपल्याकडे आता दुसरा ऑप्शन आहे का? आपण एखाद्या हॉटेलवर जाऊया का? नाही. अगं, काकांनी दिलेले डिपॉझिटचे पैसे आहेत आपल्याकडे. जय, आता आपण एका रात्रीसाठी पैसे खर्च करू. मग उद्या जर आपल्याला डिपॉझिट देताना पैसे कमी पडले तर? जय, एका दिवसाच्या हॉटेलच्या भाड्यात एका आठवड्याचं घर भाडं निघेल आपलं. आता आज आपण इथेच थांबू ना? पण बंद पडला तर सुहासलाही फोन लागत नाही. जय, सुहासला वाटत असेल आपण विरारच्या घरात आहोत. आणि का? काकूंना वाटत असेल आपण भाड्याच्या नवीन घरात आहोत. आणि प्रत्यक्षात आपण इथे रस्त्यावर. सॉरी, जय, माझी स्वप्न पूर्ण करता यावी म्हणून तू साथ दिलीस माझी. माझ्यासाठी स्वतःच्या पप्पांचं घर सोडून आलीस. मी म्हणालो म्हणून भाड्याच्या घरात राहायला तयार झालीस आणि आज इथे रस्त्यावरही राहायला तयार झाली असतो. हे सगळं माझ्यासाठी करतेस तू. आणि नाही, तुझ्यासाठी नाही. तुझ्यावर मी जो विश्वास ठेवलाय ना त्यासाठी. जय, ही रात्र संपेल, तसेच हे दिवसही संपतील. आणि तसं जर बघायला गेलं ना तर ह्या मागे सुद्धा एक पॉझिटिव्ह कारण आहे. म्हणजे आता जर ह्या वेळेला तू घरी असतास ना तर तू एव्हाना झोपलाही असतास. जय, विचार कर, आपल्याला इतक्या दिवसानंतर हा असा एकांत मिळाला. आज आपण खूप गप्पा मारू, अगदी मनसोक्त गप्पा मारू. आणि इतक्या दिवसाचं एकमेकांशी जे बोलायचं राहून गेलं ना ते सगळं बोलू.
जय जय उठ. पोलीस. काय चाललंय रे दोघांचं? काय रे, घरदार नाही का तुम्हाला? काय करताय गार्डन मध्ये? अरे किती वाजले काय कळतंय का? हो साहेब, चूक झाली. आम्ही जरा. आम्ही काय आम्ही? हा, चांगल्या घरचे दिसताय. हवलदार बघा. नाव काय रे तुझं? जय. संपूर्ण नाव सांग. जयराम खानोलकर. मोठ्याने बोल, मोठ्याने. खानोलकर, जयराम खानोलकर. साहेब प्यालेलं नाही. ठीक आहे. तुमचं नाव काय? अदिती खानोलकर. साहेब नवरा बायको होता मी. चांगली आयडिया. एकच आडनाव घेतल्यावर हे प्रकरण इथे संपेल असं वाटतंय का तुम्हाला? दाखवा, प्रूफ दाखवा. प्रूफ हे मंगळसूत्र माझं. अहो सगळेजण रात्री पकडले गेले की हेच सांगतात, नवरा बायको हे करून. अहो अशी मंगळसूत्र मार्केटमध्ये खूप मिळतात हो. दुसरा काय ठोस पुरावा आहे का? साहेब आम्ही खरंच नवरा बायको. हो. हो का? मग इथे काय करताय? ते आम्ही जागा भाड्याने शोधत होतो, मिळाली नाही म्हणून मग इथे थांबलो. मग घरातलं सामान पण भाड्यानेच घेताय काय? अहो घर शोधताय पण तुमचं काय सामान असेल ना, कुठे आहे ते? आयडी प्रूफ वगैरे काय आहे का? हो आहे ना, ऑफिसचा आयडी. जय. नाव काय सांगितलं मॅडम तुम्ही? अदिती खानोलकर. हो का? चला आता पोलीस स्टेशनला चला. साहेब मी काय म्हणतो, आम्ही खरंच नवरा बायको आहोत. तर पोलीस स्टेशन वगैरे नको ना. जे काय असेल ना पोलीस स्टेशनला येऊन सांगा. ए घ्या रे ना गाडीत. अहो साहेब. पण ऐकायला पाटील साहेब ऐका ना. हे बघा पाटील साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होता. अहो तुम्ही आमचं बोलणं तरी ऐकून घ्या पूर्ण. हे बघा खरंच आम्ही दोघंही ना. तुम्ही एखादा प्रूफ आणा, नाही तर तुमच्यावर कारवाई सुरू करतो. मॅरेज सर्टिफिकेट वगैरे काय आहे का तुमच्याकडे? नाही ना? जाऊन बसा तिकडे आणि दोघे वेगवेगळ्या बाकडावर बसा. मी बोलवीन तेव्हा या. निकम लक्ष ठेव रे यांच्यावर. अदिती, मॅरेज सर्टिफिकेट.
जय, आपल्या सगळ्या सर्टिफिकेटची फाईल काकांकडे, मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा त्यातच आहे. इतके दिवस आपण आपलं लग्न झालं नाहीये म्हणून लपवत होतो, आणि आता आपण ओरडून सांगतोय आपलं लग्न झालंय, तर हे ऐकत नाहीये.